संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जे काही ऑथेंटिक माहिती आहे, तुम्हाला ऑथेंटिक माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. आज एक शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो पदभरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे. कारण या शासन निर्णयामुळे पदभरतीमध्ये जवळपास 4000 जागा हे त्या ठिकाणी वाढणार असल्याचं या शासन निर्णयावरून आपल्याला दिसतंय. कारण मागच्या भरतीमध्ये सुद्धा ह्या 4000-5000 जागा वाढल्या असत्या, परंतु त्या जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं जैसे ती परिस्थिती राहिली आणि जवळपास 13 जिल्ह्याचा हा प्रश्न जो होता तो प्रश्न तसाच रेंगाळत राहिला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता या पदभरतीला कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळं राज्यामध्ये 4 ते 5000 शिक्षक भरती च्या जागा ह्या ठिकाणी वाढणार या निर्णयानुसार आपल्याला दिसतंय. मित्रांनो, निर्णय काय आहे तर शासन निर्णय जो आला आहे तो आला की माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेशा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकेवर दिनांक 6/1/2025 दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेशा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत, म्हणजे ही पदभरती फक्त शिक्षक भरती संदर्भातलीच नाही आहे तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या 17 पदभरत्या त्यामुळं थांबलेल्या होत्या. म्हणून आता फक्त शिक्षक भरतीमधल्या जागा वाढणार नाहीत तर आणखीन जवळपास 17 वेगवेगळ्या ज्या जागा आहेत त्या जागा या ठिकाणी आपल्याला वाढणार असल्याचं दिसत आहे. आता शासन निर्णय जर आपण बघितला तर शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे हे आपण पूर्ण सविस्तर त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. शासन निर्णय आहे बघा, पेशा क्षेत्रातील पदभरतीबाबत निर्गमित केलेली दिनांक 28/9/2019 रोजीची अधिसूचना व शासन निर्णय दिनांक 1/2/2023 तसेच शासन शुद्धीपत्र दिनांक 28/2/23 यास अनुसरून पेशा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरिता संबंधित विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. तथापि जाहिरातीनुसार सुरू झालेली व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक 29/8/19 रोजीची अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित केल्यामुळं पेशा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते. म्हणजे याला आव्हान दिल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने या पदभरतीला स्थगिती दिली होती आणि तसं शासनाने सांगितलं होतं की आम्ही पदभरती करणार नाहीत. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 6/10/25 व दिनांक 17/11/25 रोजीच्या निर्णयान्वये पदभरतीस मान्यता दिली असल्याने पेशा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गाची पदभरती करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे हे जी पॉईंट्स दिलेले आहेत हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं असं सांगितलं की अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या 50पेक्षा अधिक आहे अशा सर्व गावामध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. म्हणजे 50पेक्षा अधिक जर आदिवासी संख्या असेल तर अशा ठिकाणी 17 संवर्गातील सरळ सेवेने जे पदं भरणार आहेत त्यामध्ये 50% पदे हे अनुसूचित जमाती आणि 50% पदे ही खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. तसेच ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25 ते 50% दरम्यान आहे अशा सर्व गावामध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत व 50% पदे खुल्या प्रवर्गातून त्या ठिकाणी भरण्यात यावीत असं या ठिकाणी नमूद केले. म्हणजे 25 ते 50% जर आदिवासींची संख्या असेल तर 50% पदभरती ही अनुसूचित जमातीमधून करण्यास सांगितलेला आहे. दुसरा पॉईंट आहे की ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25%पेक्षा कमी आहे अशा सर्व गावामध्ये अधिसूचनेच्या 17 अधिसूचित संवर्गातील कोतवाल आणि पोलीस पाटील वगळून सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 25%
अनुसूचित जमाती प्रवर्गातून आणि 25 पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावीत. म्हणजे 25% इतर राखीव प्रवर्ग जे आहेत त्यांना जागा दिल्यात, 25% अनुसूचित जमाती आणि 50% ह्या खुल्या प्रवर्गाला त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून भरण्यास त्या ठिकाणी सांगितलं आहे. तसेच अशा सर्व गावामध्ये कोतवाल व पोलीस पाटील सर्व पदे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावीत. त्यानंतर तिसरा पॉईंट सांगितलं की ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरवायचे आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अ प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. चौथा पॉईंट दिला की ज्या अधिसूचित क्षेत्रातील 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरवायचे आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षित ठेवण्यात यावे. त्यानंतर चौथा पॉईंट दिला की ज्या अधिसूचित क्षेत्रातील 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायचे आहेत त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गातील पदांना परिशिष्ट क प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. बरं, आता हे जे परिशिष्ट मी तुम्हाला सांगतोय ब क, तर हे जे बिंदू नामावली करताय त्या बिंदू कुठल्या याच्यावरती ठेवायचा, कितवा बिंदू ठेवायचा हे स्पष्ट त्या जी आरमध्ये नोट डाऊन केलेलं आहे, त्या जी आरमध्ये सांगितलं आहे. तर आपण त्याचे काही उदाहरणं आहेत किंवा जे त्या परिशिष्टमध्ये दिलेलं आहे ते त्याचे काही पॉईंट्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. म्हणजे बाकी तुम्ही नंतर बघून घ्या, लागेल तर मी तो जी आर मला कमेंट करा, मी तो जी आर तुम्हाला फॉरवर्ड करेन. त्यानंतर पुढीलप्रमाणे पेशाच्यातील रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या दिनांक 5/10/24 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण अनेक शिक्षक काय झालं होतं की इकडचं जॉब सोडून म्हणजे जे जिल्हा परिषदचा जॉब सोडून ते पेशा क्षेत्रात जे मानधन तत्वावरती घेण्यात आलेलं होतं ते त्या ठिकाणी रुजू झालेले होते. आणि ते रुजू झाल्यामुळे आता काय सांगितलं की त्यांना गुणवत्तेनुसार त्यांना सर्वात पहिलं त्या ठिकाणी पदभरती करावं, पदभरती देण्यात यावी असं त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्यानंतर म्हणजे रिक्त पदं जे आहेत ते रिक्त पदं भरण्यात यावीत असं सांगितलं होतं. 7वा पॉईंट आहे की सदर कार्यवाही मान्य सर्वोच्च न्यायालयास प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 22/109/23 मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. 8वा पॉईंट दिला होता की शासन निर्णयानुसार पेशा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील कार्यवाही विभागातील नियुक्त प्राधिकारी यांनी सूचना संबंधित प्रशासकीय विभागांनी त्या स्तरावरून नियुक्त प्राधिकारी यांना देण्यात यावी. असा हा शासन निर्णय त्या ठिकाणी आहे. सामान्य प्रशासनचा हा शासन निर्णय आहे आणि पदभरतीमध्ये सामान्य प्रशासनचा जो निर्णय तो खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये जे परिशिष्ट अ दिले मी तुम्हाला जे सांगितलं होतं, परिशिष्ट अ, परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क, हे जे मी तुम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे की अधिसूचित क्षेत्रामध्ये गावामध्ये जे अनुसूचित जमातीची लोकसंख्या 50पेक्षा अधिक व 25 ते 50पर्यंत आहे या गावात 50% ST पेसाला भरायचं सांगितलेलं आहे, म्हणजे अनुसूचित जमातीसाठी सांगितलं आहे. तर आता प्रवर्ग जर बघितला अनुसूचित जमाती तर बिंदू क्रमांक यांना बिंदू क्रमांक दिलेत. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की बिंदू क्रमांक त्या ठिकाणी सांगितले, तर त्यांनी बिंदू क्रमांक दिलेत 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 म्हणजे विषम संख्या जी आहे ती विषम संख्या या ठिकाणी सांगितलेले. 100पर्यंत आपल्याला विषम संख्या घ्यायची. अनुसूचित म्हणजे ST पेसाची जर भरती होत असेल 50% तर त्या ठिकाणी विषम संख्या जो बिंदू त्या ठिकाणी दिला जाणार आहे तो कसा दिला जाणार आहे तर विषम संख्येचा बिंदू त्या ठिकाणी दिला जाणार आहे. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33 म्हणजे अशा पद्धतीचे ते विषम संख्या त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आणि अराखीव जे 50% भरणार आहेत या ठिकाणी लक्षात घ्या की समसंख्या पद्धतीनं हे बिंदू त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 अशा पद्धतीनं ते परिशिष्ट अ मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर परिशिष्ट ब मी तुम्हाला ब सुद्धा सांगितलं. त्या ब मध्ये काय आहे तर ब मध्ये 25पेक्षा कमी आहे अशा गावातील 25% पदे ही अनुसूचित जमातीमधून भरायच्या उमेदवारामधून भरायची आहेत.
आणि बाकीचेही काय करायचे 25% इतर मागासवर्गीयांनी जे 50% ते खुल्या प्रवर्गातून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अनुसूचित जमातीसाठी जे आरक्षणाची टक्केवारी 5% दिली आहे, ज्यामध्ये 2, 22, 42, 62, 82 या पद्धतीने दिलं आहे. म्हणजे बिंदू निवडत असताना 20 त्याला पुढं हे केलेलं आहे. म्हणजे 2 असेल, पुन्हा 22, 42, 62, 82 असं बिंदू जो आहे तो 20 वाढवलेला आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती जर बघितली तर 1, 5, 9, 13, 18 म्हणजे या ठिकाणी 18, 23 5 संख्येनं अनुसूचित जमातीतला 25% जे आरक्षण दिले ते 5% वाढवले. म्हणजे 5 बिंदूनं वाढवलेलं आहे. म्हणजे 1 असेल तर 5, 5 असेल तर 9, 9 असेल परत 13, 13 असेल तर 18 म्हणजे असं 5वा बिंदू हा अनुसूचित जमातीसाठी दिला आहे. त्यानंतर विमुक्त जाती अला एकच बिंदू दिला आहे 16, बला 21, कला 36 आणि विशेष मागास प्रवर्ग 36 दिलेला आहे. इतर मागास प्रवर्ग तर याला 8, 24, 37, 50, 64, 78, 92 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बिंदू दिलेले आहेत. त्यानंतर जे नवीन प्रवर्ग EWS वगैरे आहेत तर SCBC यांना SCBCला 17, 43 असे 4 बिंदू आहेत, 5 बिंदू आणि EWSला सुद्धा EWSला 4 बिंदू दिलेले आहेत. त्यानंतर अराखीव जे आहेत ते अराखीव पुन्हा एकदा 3 म्हणजे 3 पासून 100पर्यंत वेगवेगळ्या त्यामध्ये बिंदू 50% बिंदू दिलेले आहेत. आता परिशिष्ट क मध्ये परिशिष्ट क हे खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आरक्षण अधिनियम कलम 3.1 मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही. त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. ते मला असं वाटतं की तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतील. परंतु या पद्धतीनंही आजचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय खरं तर सर्व पदभरतीसाठी महत्त्वाचा आहे. जसं शिक्षक भरती सध्या सुरू असल्यामुळं 4 ते 5 हजार जागा हे शिक्षक भरतीत वाढतील, पण इतर जे 17 संवर्ग आहेत त्यासाठी सुद्धा पदभरती ही अत्यंत महत्त्वाची होती. कारण 13 जिल्ह्यामध्ये जवळपास पदभरती थांबलेली होती. या शासन निर्णयांमुळं पदभरतीमध्ये एक तर शिक्षक भरती आणि इतर 17 संवर्गामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे वाढ होणार आहे. हा तसा शासन निर्णय महत्त्वाचा आहे. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.